गुड मॉर्निंग मित्रांनो. इकडे बघा हे की सिटिंग हा बेडरूम आहे आणि इकडे लहान मुलांसाठी बेड आहे, बंक बेड. आणि इकडे हा वाईन टेस्टिंगसाठी आलेलो आहोत आणि इथे आपण वाईन टेस्टिंग करत आहोत. तर इकडे फ्री वाईन टेस्टिंग आपल्याला खूप ठिकाणी भेटते. आर्नी केव बघा, टुरिस्ट किती भरलेले आहेत आर्नी केवमध्ये. हे खूप खूप जुनं 6,500 वर्षापूर्वीची केव आहे आणि खूप खूप काही अजून त्याच्यामध्ये संशोधन चालू आहे. नमस्कार मित्रांनो, टाइमपास फुल एन्जॉयमध्ये आपले स्वागत आहे. तरी आपण आज आर्मेनियाच्या वॉटरफॉलमध्ये आलेलो आहोत. या वॉटरफॉलचं नाव आहे शकी वॉटरफॉल. हा एकदम उंच असा वॉटरफॉल आहे. तरी आपण जात आहोत आता त्याला बघण्यासाठी. आता इथून आपण सुरुवात केलेली आहे चालायला. आता जवळपास एक 5 मिनिटाच्या अंतरावर हा वॉटरफॉल आहे, तो आपल्याला जाऊन बघायचा आहे. ठीक आहे. सो इथून आपण आपली व्हायकल पार्क केले खाली आणि आपण निघतोय आता आपण वॉटरफॉलच्या दिशेने जाण्यासाठी. गाईज आपण बघू शकता इथे खूप किती छान असं वातावरण आहे आणि इकडे खूप असा त्या पाण्याचा फ्लो जसा खाली चाललेला आहे त्याचा आवाज जोरात येत आहे. आणि आता हे पहा, इथे माणसं जे टुरिस्ट आहेत ते तिकडून येत आहेत आणि इथे बहुतेक जास्त गर्दी दिसते. आता इकडून आता आपण चाललो आहे आणि बघू आता वॉटरफॉलच्या दिशेने चाललेलो आहे आणि बघू इकडे काय. ओ माय गॉड, व्हॉट अ ब्युटिफुल. बघा लोकेशन बघा गाईज, काय सुपर कूल असं लोकेशन आहे. हे आर्मेनियाच्या एरव्हॅन सिटीपासून 210 किलोमीटर आम्ही दूर आहोत. 210 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून आम्ही ह्या टुरिस्ट स्पॉट जो आहे, जो शकी वॉटरफॉल ह्याचं नाव आहे, याला बघण्यासाठी इकडं आलो होतो. तर काय मस्त असा नजारा दिसतोय बघा, काय खतरनाक असा हा वॉटरफॉल आहे. एकदम पट्टे आपल्या इंडियामध्ये जसं की आपल्या महाराष्ट्रातल्या आंबोलीकडे गेल्यावरती कसं वॉटरफॉल आणि नजारा बघून वाटतं, तसंच तेवढं फार एकदम असं जंगल नाही, पण ठीक आहे इकडच्या वातावरणासाठी ठीक आहे. हा वॉटरफॉल एकदम खतरनाक आहे. ठीक आहे. सो इथं छोटंसं ब्रिज केलं आहे. त्या ब्रिजवरनं बघा कशी मुलं इकडे तिकडे जात आहेत, फोटो खिचत आहेत. आपण पण बघू आता, मग आपण पण फोटो काढू. सो बघा कसा आवाज येतो यार, खतरनाक आवाज येतो इकडे. ठीक आहे. पाण्याचा एकदम खतरनाक आवाज येतोय बघा. सो एन्जॉयबल यार. आपण दुबईच्या वाळवंटातून काहीतरी थोडं बघण्यासाठी इकडे एरेव्हानमध्ये आलो आहे आर्मेनियाच्या. आणि असं बघून मस्त वाटतं आपल्याला, खतरनाक एकदम मस्त वाटलं. सो गाईज बघा इकडे असे छोटे छोटे बसायचे वगैरे केले. तिथे कुठला तरी पुतळा आहे आणि हे बसस्टॉप बशी बघा मस्त असे यांचे डेकोरेटिव्ह काही आर्ट पीस वगैरे असे काही पण ठेवलेले आहेत. शॉप्स आहेत बघा यांचे विणलेले वगैरे. आणि हे ओके गाईज, आता आपण आलो झोरात करेर. हे अनदर लोकेशन आहे. आपण जो वॉटरफॉल बघितला तिथून हे 35 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता ह्याचं बघा, ह्याच्यावरती इकडे बघा दिसलं का? हां बघा, इथे आपले पुराणे हिंदू संस्कृती पण होण्याची शक्यता आहे. आणि खूप सारे खूप वर्षापूर्वीचं आहे हे. जवळपास 7-8 हजार वर्षापूर्वीचे हे असे स्टोन्स आहेत. याचे हिस्ट्री काय तुम्ही जोरात केर टाका गुगलवरती आणि तुम्हाला भेटेल बघा. खूप मोठी हिस्ट्री आहे याची. ठीक आहे. तर हा एक जुने दगड आहेत, त्याचे काहीतरी असेल, तेवढं हिस्ट्री डिटेल बघितलं नाही तरी हे बघा कसं वरून दिसतं. आणि हे कुठल्या तरी ट्रॅव्हलर्सनं संशोधन
करून काढलेलं असणार खूप साऱ्या हजारो वर्षापूर्वीच्या. ठीक आहे. सो हे असं दिसतं बघा वरून. आणि ह्या बघा कसा पर्वतरांगा दिसत आहेत बघा. खूप सारा एकदम असा खाली खाली एरिया, आपल्यासारखं जंगलचा एरिया नाही, समजलं. हा वाळवंट प्रदेश, जिथे पाणी थोडं थोडं आहे तिथेच एवढे हे आहे. आणि तसे जंगल आपल्याकडे कसे असतात तसे नाहीत. बघा कशा पर्वतरांगा दिसत आहेत. आणि या काहीतरी त्याचं डिटेल तुम्हाला गुगलवरती चेक करावे लागेल, जोरात करेल म्हणून टाकून. हो मित्रांनो, आपण अर्नी केव आर्मेनियामध्ये आलेलो आहोत. आणि आता आपल्याला इथे बर्ड्स वगैरे आणि केवमध्ये काय काय आहे ते बघायला भेटणार आहे. सो हा असा नजारा आहे, बघून घ्या. आणि आपण बघूया आता इथे आपल्याला काय बघायला भेटणार आहे ते. ठीक आहे. सो आपण इथे तिकीट घेतलेलं आहे आणि ते तिकीटचं चेकिंग इथे करतायत. सो आपलं तिकीट चेकिंग झालेलं आहे आणि आपण आता आतमध्ये चाललो आहे. मग इथे हे बघा, हे स्पॉट्स आहेत इथे. ठीक आहे. सो बघू आपण काय काय. हे बघा बर्ड्स दिसायला लागलेले आहेत. तर काय बर्ड कोणते. ओके गाईज, हे आर्नी केव आहे. आर्नी केव ह्याचं ही जवळपास 6,500 ते 7,000 वर्षापूर्वीची केव आहे. आणि काही पुरावे असे दर्शवतात की ही 2nd BC आणि 4th BCच्या सिव्हिलायझेशनच्या टायमामध्ये इथे लोक राहत होते. आणि आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर कसे हे आहे 6,500 वर्षापूर्वीच्या. ह्याच्यात काही पुरावे जे संशोधन केले त्याच्यातली भांडी वगैरे आहेत, आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळलं. त्याच्यामध्ये ह्या केवचं डिटेल्स सापडलं आहे. आणि हे आणि सध्याच ह्या 1994 ते 2008मध्ये हे संशोधनात आलेले आहे. आणि याच्यावरती जास्त संशोधन झालेलं आहे या कालावधीमध्ये. आणि असं सांगण्यात येते की खूप वर्षापूर्वी ह्याची ही येथे 2nd BC 4th BCमध्ये सिव्हिलायझेशन होतं, ह्या माणसं राहत होती. आणि बघा हे आत किती खोल आतमध्ये जायला लागतं आहे. आता इथे टुरिस्ट आहेत, खूप सारे रशियन टुरिस्ट आहेत, ते बघायला. हे बघा इथे साईडला बघा, ही भांडी वगैरे आहेत, मोठी पातेले वगैरे आहेत, जी चिनी मातीतून बनवलेली भांडी आहेत. हे त्यांचा गाईड रशियन लोकांना काहीतरी सांगत आहे. आणि आपण या साईडला कॉर्नरला कुठेतरी जाऊ आणि आपण पण बघू. सो ही जी गुफा आहे जवळपास 115 किलोमीटर येरवॅन सिटीपासून दूर आहे. आणि ही आत खूप बघण्यासारखं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल बाहेरून की ही बर्ड केव आहे. ॲक्च्युली मला पण तसंच वाटलं बर्ड केव आहे, पण ही बर्ड केव नाही. पुरातन काळातले सिव्हिलायझेशन राहत होते त्यांचे पुरावे आहे. हे बघा इथे पुरातन काळामध्ये त्यांना संशोधन केल्यावरती ही काही भांडी वगैरे दिसलेली आहेत बघा. हे बघा पुराण काळातली भांडी वगैरे भेटलेली आहेत. त्याच्यामुळे असं वाटतं की इथे पुरातन एकदम खूप हजारो वर्षापूर्वी इथे कोणतरी म्हणजे वस्ती राहत होती असेल त्या टायमामुळे. आणि त्यांना हे उत्खननामध्ये सापडलं. त्यानंतर त्यांनी हे जतन करून ठेवण्यासाठी आतमध्ये हा टुरिस्ट स्पॉट बनवलेला आहे. तरी हे असे खूप सारे टुरिस्ट इथे येत आहेत. आणि त्यांची हे बघा, हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यांनी की हे उत्खननामध्ये सापडलं आणि त्याला जतन करून ठेवलं वगैरे म्हणून. आणि ही बघा भांडी वगैरे, पातेली वगैरे बघा. ही मडकी जी आहेत ती किती हजारो वर्षापूर्वीची असतील बघा. ह्याच्यामध्ये ते लोक जेवण वगैरे बनवायचे असतील. आणि हे आतमध्ये जवळपास डोंगराच्या आतमध्ये जवळपास अर्धा ते
अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये आहे हे. ठीक आहे. तर मग आपण बघू शकता त्याला त्यांनी कसं उत्खनन करून टुरिस्ट स्पॉट बनवला बघा. हे बघा, हे जळलेलं दिसते तुम्हाला. ठीक आहे. मग त्या पुरातन टायमामध्ये बहुतेक हे इथे जेवण बनवायचे, त्यामुळे हे धुराण आहे बघा. हे धुराण सर्व जळलेलं आहे आणि हे काळं झालेलं आहे. त्यामुळं इथे आपल्याला कळून येतं की इथे एकदम खूप वर्षापूर्वी इथे वस्ती होती. त्याचं जतन करून याला टुरिस्ट स्पॉट बनवलेलं आहे. हे इथे जेवण करण्याचं झालं. आता इकडे बघा, हे बघा अशी ही दरी आहे बघा. ह्या दरीमध्ये आतमध्ये असं हे बनलेलं आहे. म्हणजे हे आतमध्ये डोंगराच्या आतमध्ये त्यांना हे सापडलेलं आहे, हे उत्खनन केलेलं आहे. त्यामुळं हे इथे जी वस्ती होती ती एकदम उंच भागामध्ये आतमध्ये लपून राहून जेवण बनवायचे वगैरे, असं काहीतरी असणार इथे. यार एकदम खतरनाक आहे. कसे लोक राहत होते असेल बघा. हे इथे सगळं जळलेलं वगैरे आहे आणि ह्याच्यामध्ये कसे ते लोक वास्तव्य करत होते असतील बघा पुरातन काळात. ज्यावेळी माणसांना घरं काही नव्हती, विचार करा त्यावेळी अशी ह्याच्यामध्ये जंगलामध्ये आतमध्ये याचे केवमध्ये राहत होती. समजलं ना. डोलीतनी वगैरे असं ह्याच्या दऱ्याखोऱ्यांच्या दगडांच्या मध्ये घरं बनवून. हे बघा असं इकडे पण बघा अशी वाट वगैरे आहे. म्हणजे अजून ह्याच्यातून काहीतरी भेटण्याची शक्यता आहे. सध्या 2008मध्ये त्याचं उत्खनन केलेलं आहे आणि अजून पण इकडे बघा उत्खनन करायला चालू आहे. ही बघा त्यांनी जेवणासाठी वापरलेली भांडी वगैरे बघा. ही कशी भांडी वगैरे आहेत बघा. समजलं. त्यामुळं किती पुरातन काळामध्ये हे बघा. हे काय 1901 ही त्यानंतरच्या सिव्हिलायझेशनची आहेत. ठीक आहे. आतमधली ती वेगळ्या सिव्हिलायझेशनची आहेत आणि ही 1901 म्हणजे 125 वर्षापूर्वीची. ठीक आहे. काही वेगळी लोक राहून गेली असणार. एक सिव्हिलायझेशन सोडलं दुसऱ्यानं. आता हे बघा, हे कितीतरी हजारो वर्षापूर्वीचं असेल. हे असं त्यांना जे भेटलेलं आहे ते बाहेर असं ठेवलेलं आहे त्याने. म्हणजे त्याच्यावरती अजून संशोधन चालू आहे. सध्या 1994 ते 2008मध्ये यांना भेटलेलं आहे. तरी हे बघा, ही बघा गौतम बुद्धाची मूर्ती बघा. ठीक आहे. सो इकडे आपले हिंदू संस्कृती पण होऊन गेली असेल एन्शियन एजच्या टायमामध्ये. सो इथे संस्कृती अलग वेगवेगळे सिव्हिलायझेशन राहून गेलेले असण्याची शक्यता आहे. हे बघा ते आपण जे बघितलेले तिकडून दुसऱ्या स्पॉटला त्याचं पण डिटेल इथे दिलेलं आहे. सो या एरियामध्ये जवळपास कोणते टुरिस्ट स्पॉट आहेत त्याची पण इथे माहिती दिलेली आहे आणि इकडे कोणते प्राणी राहतात वगैरे त्याची पण माहिती दिलेली आहे. सो हा स्पॉट तुम्ही ह्याच्या आर्निके हे बर्डचं स्पॉट असं वाटतं, पण आतमध्ये गेल्यावर एकदम खतरनाक एकदम सुपर वाटतं. त्यामुळं हा स्पॉट तुम्ही आला इकडे अर्मेनियामध्ये तर हा स्पॉट कधीच चुकवू नका. ठीक आहे. याचं तिकीट जास्त असेल तरी पण तुम्ही हा स्पॉट कवर करा. सो गाईज बघा इकडे अजून पण खूप सारे वस्तू ठेवलेले आहेत इकडे. ठीक आहे. जे त्यांना उत्खननात भेटलेले आहेत. किती हजारो वर्षाचे असतील काय माहिती. यार याला काय करायचं. किती वेळा फाईन खायला लागलाय माहिती नाही हा माणूस. स्पीड लिमिट हे 120पर्यंत आहे. हा 150-200च्या स्पीडनं गाडी चालवायला लागलाय, जेणेकरून सगळे स्पॉट कवर करून लवकर घरी जायला भेटेल. याला काय आम्हाला कसं हे करायचं काय माहिती नाही. आता बघा संध्याकाळचे 7:45 वाजलेत तरी पण हा उजेड किती आहे बघा. अजून एकदम खतरनाक 7:45 वाजता. हे बघा पोलीस इथं पण आहे. आता इथं पण खातंय काय. 2-3 वेळा याला फाईन भेटले. आता आपल्याला वाईन
फॅक्टरीमध्ये जाऊन वाईन टेस्टिंग करायचं आहे आणि वाईनच्या फॅक्टरीमध्ये वाईन कशी बनते किंवा वाईन स्टोरेज कसं आहे काय आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आता फटाफट जायचं आहे म्हणून हा एकदम फास्टनं मारत आहे. गाड्या तर एकदम खतरनाक आहेत. ठीक आहे, आम्ही आता प्रायव्हेट कार केलेली आहे, त्याच्यामध्ये आहे 7 जण आहोत आम्ही. सो आम्ही दोघं पाठीकडे बसलेलो आहोत आणि पुढे ओके मित्रांनो, आर्नी वायनरीमध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि 8 वाजलेत बघा. 8 वाजलेत तरी पण किती उजेड आहे बघा इकडे. ठीक आहे, सो आर्नी वायनरीमध्ये आता जाणार, आपण टेस्ट करणार आणि आपण त्यांचं गोडाऊन बघणार कसे स्टोरेज वगैरे आहेत. सो लेट्स गो इनसाइड. सो दिस इज द आर्नी वायनरीचा हा एक शॉप आहे आणि टेस्टिंग सेंटर आहे. सो हे बघा इकडे वेगळ्या डिफरंट व्हरायटीजच्या वाईन लावलेल्या आहेत आणि इकडे बघा सर्व एकदम फुल वाईन आहेत. ठीक आहे, आणि आता आपल्याला इथे वाईन टेस्ट करायला देणार आहेत. सो लेट्स सी विच वाईन, रेड वाईन, व्हाईट वाईन, कुठली अलग वाईन. आपण काय दारूची नशा नाही, त्यामुळं आपल्याला काय तेवढी माहीत नाही, तरी पण आपल्याला फुकट भेटते टेस्ट करायला, पिऊन घ्यायची जराशी. ओके मॅडम, मग चला काढा ग्लास, द्या मला, बघता कशी तुमची वाईन लागते. Now you are in Areni Wine Factory, which was founded in 1994, but please not follow me. In this factory, we produce only white dry wine from grape type Karchi from Boskehat, and we have wines from grape type. You can take in glasses. Do you want? Yeah. She wants sweet. Semi-sweet. Please, you can take glasses. ठीक आहे ना रे. चला मग वाईनच्या गोडाऊनमध्ये जाऊया आणि बघूया वाईन. ओ माय गॉड, केवढे मोठे ड्रम आहेत रे. वाईन भरलेले ड्रम बघा केवढे, आणि ह्या बघा बोटल. ओ माय गॉड, आपल्या तिकडे भेंडे रात गायब होतील. काय बोलतात, बुयार पाडून आतमध्ये घेऊन जातील, काय सांगता नाही. एवढी कंपनी बघा, हे ड्रम बघा केवढे मोठे, किती वर्षाचे असतात हे ड्रम, माहिती आहे का. 60-70 वर्ष वाईन जपून ठेवलेली असते त्याच्यामध्ये. How many years inside wine? Maximum 3. 3 years. ओके. बाप रे, काय भरलेलं आहे यार, वाईन सगळी भरलेली आहे बघा. कशा बाटल्या लावलेल्या आहेत. याला सिस्टमॅटिकली एकदम गोडाऊन एकदम खतरनाक सिस्टमॅटिक बनवलेलं आहे. ओके गाईज, हे बघा, हे ड्रम, ह्याच्यामध्ये वाईन कुजत ठेवलेली असते, समजलं. आणि त्यानंतर ती 1-1.5 वर्षां बॉटलमधनी काढलेली जाते. ओके गाईज, आलो आपण सिटीमध्ये. 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहे डिनरसाठी. हे लोकल काय जेवण घेतलेलं आहे आपण. शॉर्मा आपला दुबईचा फेवरेट, त्यामुळे तो पण घेतला आहे.
हो एका दिवसातच पैसे संपले. पैसे आता चेंज करून घेऊया म्हणून आता दाखवा की आता. एक्सचेंज असं सेंटरवरून पैसे काढले आणि आता बघू. हे बघा हे बघा हे बघा किती पैसेच पैसे. आता ते उद्याला असं ब्रर करून उडून जाणार आहेत बघा. या बघा आफ्रिकाट आणि काय काय म्हणतात ॲपल आणि काय काय म्हणतात त्यांची नावं काय माहिती नाहीत. आता हे आता नाश्त्याला ह्याच्याबरोबर मस्तपैकी आणि एक केळ झाला माझा सकाळचा नाश्ता बघा. हे असं सकाळी खायचं आणि परत दुसऱ्या दिवसाला सुरुवात करायची एकदम टकाटक दुसरा एरिया बघायला. ओके. आपण आज 3rd डेला फोर फ्रेंड्स हे जे ॲडव्हेंचर फ्रॉम ॲडव्हेंचर्स हे हॉस्टेल बुक केलेलं आहे. ओके. सो तुम्हाला ह्याचा लुक दाखवतो. इथं छोटंसं शूज रॅक दिलं आहे. ओके. इथं असं आल्यावरती इथं रूल्स अँड रेग्युलेशन दिले त्यांचा. ओके. आणि हे असं हॉस्टेल आहे. इथे शिलाई आहे. हे प्रेस करायला आयरन बोर्ड्स आहे. आणि इकडे किचन आहे. इकडे बघा हे किचन आहे. त्याच्यातील आपण भांडी वगैरे काही पण यूज करू शकतो, कुकिंग करू शकतो. इथे भांडी वगैरे दिलेली आहेत खूप सारी. आणि टी कॉफीची फॅसिलिटी आहे. एक ह्याच्यात सगळेवर तुम्हाला डिश वगैरे भेटणार, सगळं भेटणार. हे बघा जेवणाची काही सामान पण आहे अशी. आणि हे फ्रीज वगैरे आहे. हे बघा इथे फ्रीज आहे. फ्रीजमध्ये कोण पण येतं आणि खाऊन थोडंफार राहिलेलं वगैरे सगळं त्याच्यामध्ये सोडून जातं. मग त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ आहेत. त्यामध्ये खूप सारे खायचे वस्तू वगैरे फ्रीजमध्ये आहेत. जरी कोणी खायला हे नसेल तर इथले पण वापरू शकता. आणि हा किचनमधून बाहेरचा रोड एरिया दिसतो. हे आणि असे हे रूम्स आहेत. ही सिटिंग एरिया आहे जेवण वगैरे करण्यासाठी. आणि ही अशी फॅसिलिटी आहे. आणि इथे वॉशरूम आहे. वॉशरूम इथे बघा फिमेलसाठी वेगळं आणि मेलसाठी वेगळं असे आहे. पण वापरू शकता आपण. वॉशरूम पण क्लीन आहे. हे बघा इथे शॉवर एरिया वगैरे. शॉवर एरिया पण छान आहे. फॅसिलिटी छान आहे. रूम पण चांगले आहेत डॉर्मेटरीसाठी वगैरे. ठीक आहे. तेवढं काय हे नाही आहे. छान रूम आहेत. सो हे रूम्स बघा. रूम्स असे आहेत. रूम्समध्ये फॅन वगैरे दिलेला आहे. विंडो आहे. कबर्ड आहे. आणि समोरचा एरिया सेम हा समोरचा एरिया इथं विंडो आहे. आणि टेम्परेचर वगैरे छान आहे. बेड वगैरे चांगले बनवलेले आहेत. ओके. स्पेशियस रूम्स आहेत. असे हा छान असा हॉस्टेल आहे. आणि इकडे राहण्याची सोय वगैरे चांगली आहे इथे. आणि इकडे असे मोठे रूम आहेत बघा इथे. हे असे रूम बंक बेड वगैरे आहेत जर जे लहान मुलं असतील ना त्यांच्यासाठी. आणि इकडे पेरेंट्ससाठी अशी बेड आहे. असं हे आहे. छान हॉस्टेल आहे. राहण्यासाठी खूप छान आहे. आणि प्राईस पण तेवढी नाही आहे. याची प्राईज डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेलं आहे ती बघा.
आणि तुम्हाला जर काय इकडे आर्मेनिया मध्ये एरव्हॅनमध्ये यायचं असेल तर ह्या हॉस्टेलला तुम्ही बुकिंग करू शकता. ओके, डिटेल्समध्ये व्हिडिओ मी नंतर टाकतो, त्याच्यावरती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल मी टाकतो ते बघा.